श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ. गर्भधारणेत समस्या असलेल्या जोडप्यांसाठी आनंदाची बातमी. बारामती मधील सुप्रसिद्ध श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आता अहिल्यानगर व सातारा मध्ये सुरू. मातृत्वाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा 84 धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या घरामध्ये. खरा घरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. महाराजची पाळी झाली बाबा. अण्णा लय ताप आहे माझ्या माग. कशाचा? कशाचं म्हणजे? अहो एकटा मी पोरगा, घर बघायचं, गुरांचं बघायचं, गड्यांचं बघायचं. हा मरण की राव कामाने. गुरांचं एक गाय मराठी गेली खाया वाचून आणि काय बघतो तू गुरांचं? आणि मराठी मग घरात मी एकटाच आहे. हा तुम्ही आहे, काकी आहे, भाऊ आहे, तर स्वतः आहे, म्हणजे मी सगळं करायचं एकटीने. घरपोरगी बघतीच आहे स्वतःच्या अधून मधून. हा काय लागले सवारलं तर मी आहेच की. काय लागलं सवारलं तर फक्त मटण आणा गेल्याशिवाय तुम्ही दुसरं काय करत नाही. हा काय करताय तुम्ही? अण्णा का मला काय बोलायला लावू नका. आणि मी आता भाऊला स्पष्ट सांगणार आहे, माझ्याकडून काय एवढं काम होणार नाही. अहो माझी तालीम अण्णा, तालीम हातातून सुटायला लागली. हे गाणं काय तालमीचा विषय चालू आहे रे? हा काय नाही भाऊ, आता ही जत्रा सुरू होत्याल ना, मला तालीम जरा लावून धरावी, म्हणजे आखाड्यात 10-5 कुस्त्या मारल्या तेवढंच आपल्याला घर खर्चाला पैसे होत्याल. व्यायाम करा व्यायाम. हा किती वाजता आले रात्री? अण्णा हा पहाटे मी साधारण 3च्या आसपास आलो की. 3 वाजता? हा पण घरात शिराय मात्र मला 5 वाजल्या. हा 2 तास. हा काय त्या बाजूला गेलो, हा दरवाजाला थोडीशी फट हा हिकडला लावल्याला हा आणि आतनं आवाज येत होता. लगा 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 मला पिसाळ कुत्र घुसल्याला दिसते घरात. फट राहिल्यामुळं. हा आणि मला हाक नाही मारायची. काठी उचलली, हाक मारल्यावर तुमच्या अंगावर जातंय का, अन्नाला चावतंय का, मला धरतंय. लागा 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 म्हणलं धोपाटीतच पाडतो. हा गेलो की दांडा घेतला तिथला, हा दरवाज्यात उभा राहिलो. होतं काय? आवाज येत होता. हा वेगवेगळा आवाज म्हणजे पेसाळलेलंच कुत्रे गाड्या ह्याला दांडक्यातच पाडतो. हा आत गेलो तर बघतोय काय, पानगाव एक पेसाळलेलं कुत्रं नव्हतं. 2 पायाचा माणूस, 2 हाताचा माणूस. त्या माणसाचं नाव अण्णा. अहो भिंती एखादं काय अण्णा राव, खा खा खायचं घोरत बसायचं. घाबरलं एखादं. तुम्हालाच बरं ऐकू येतं आणि मला नाही ऐकू आलं. अण्णा तुम्हाला आम्हाला ऐक, तुम्ही आवाच्या सवय खाताय अण्णा. तुम्ही इथनं पुढं काय करायचं माहिती का, एकच टाइम जेवायचं, संध्याकाळचं जेवण पूर्ण बंद करा अण्णा. बरं मी काय म्हणतो, आवाज काढा नका पण वेगवेगळं. ब्रर ब्रर. अण्णा घाबरले एखादं, श्वेता घाबरली, गाणं घाबरला, तेवढंच पडायचं. अण्णा हा रॅच का बसस्तवर खाताय, रातभर भाऊ किरमाट्या खर देतात. ए गाय बन्या, असं कधीच होत नाही मला. ए आधी व्याख्यानाचा विषय राहिला बाजूला आणि तुझीच वाच चालली. कसं झालं व्याख्यान विचारते की कसं झालं व्याख्यान? हा पेपरमध्ये आलं असेल की अण्णा. असे जबरदस्त व्याख्यान झाले. हा सगळ्या प्रकारचे मीडिया होते बरं का, प्रिंट मीडिया, सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया, जबरदस्त. बातमी पहिल्याच पानावर द्यायला पाहिजे होती, मी यांनी कसं काय दिली नाही? अरे इंटरनॅशनल पान वेगळं असतं बावळ्या. राष्ट्रीय बातम्या, आंतरराष्ट्रीय बातम्या. आंतरराष्ट्रीय बातम्या असल्या तरी लोकलला पण येणार. हा दखलच घेतं, अख्खं जग दखल घेतं. आला का? सगळीकडे वेगळ्याच बातम्या दिसतात. वाचली का? हो. महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता.
पुढील 2 दिवसात काही घडू शकतं. गारा बी लिहिल्यात भाऊ. गारपिटीसह जोरदार वादळी पाऊस येण्याची शक्यता. बापरे. हवामान खात्याचा अंदाज. बरं झालं बाबा, लय 2 दिवस झालं गरम होते, पाऊस पडला ना थंड वाटण झालं जीवाला. पाऊस पडावा, गारा पडाव्यात, तुम्हाला थंड वाटावं, माझा गहू झोपावा, ऊसाची नासाडी व्हावी, गारपीट व्हावी. तुम्हाला पडलंय उकाड्याचं आणि गारव्याचं. पिकांचं काय होईल? पीक झोपल ना हातातोंडाला आलेलं. 2 दिवसांनी पडणार आहे ना. मग तुम्ही काय करताय? गहू झोपल्यावर तुम्ही गारवा घेणार आहे का? ए शाण्या, पेपरला बातम्या फिरायला लागल्या, अवकाळी पावसाची शक्यता. तुम्ही काय करताय? गहू काढायला आला, मागच्या 4 दिवसापूर्वी तुला म्हणत होतो मशीन बघ. बघितली का अहो, मशीन? नाही मशीन बिजी या सगळ्याचं गहू काढायचं चालले तर. मशीनच्या मागं फिरायचं. अरे मी नुसता फोन जरी केला तर लगेच शेतात मशीन येते. आणि तू आपला दीड रे. मी काय म्हणतो भाऊ माहिती का, तुम्ही आता हे व्याख्यान आहेत ना सगळे बंद करून टाका. आता रे, अहो मग काय आता काय आपल्याला रुपयाचा फायदा नाही. बरं शेतीतलं सगळं कमावलेलं तिकिटावर पैसे हो. संपतात बरोबर. आणि घरापर्यंत भाऊ साधं शाल नारळ सुद्धा घरापर्यंत आहे ना. ए गाना, तू म्हणतो घरापर्यंत नारळ तरी तू का लाज वाटते का माझी मापं काढताना? बरे निर्लज्ज. अरे मला समाजाचं पण बघावं लागतं, देशाचं बघावं लागतं, जगाचं बघावं लागतं. आता माझा काय दोष आहे? हा काल विमानात येताना त्या हवाई सुंदरनी पिशवीत नारळ बघितला. बर. लका 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 ते तोंडालाच पाणी सुटलं. एवढाच नारळ होता. नाही एवढा असेल, एवढा नारळ होता. पाणी खळा 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 घागरभर ना पाणी निघलं असतं त्या नारळमध्ये. म्हणजे भाव घरी कालवणार काय नाही, नारळ देता का? हवाय सुंदरी. अरे लोकांच्या लेकराला नाही कसं म्हणायचं? ए धरबाया म्हणलं जा. तुम्हाला त्यांची गरिबी दिसते ना, आपली गरिबी. आपल्या काजवाला नारळ नाही, आपल्या घरातल्याला कपडे घाला नाही तर तुम्ही जगाला वाटत बसलाय. ए काल म्हणाल नारळ, हा. काल म्हणालच काय नाही तर नारळ घालतो कशात. आला का लका 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 तुम्ही पक पक पत्रवळीच झाला. काल तर नुसतं माझ्याच खाल्लाय शेंगदाण्याचा. तुम्ही काहीच कर नका, तुम्ही दोघा झोपा. मी मशीन बघतो, मशीन जात बघतो आणि गहू काढून घ्यायला पाहिजे. तेवढं तरी करचाल का? हो हो गहू काढून घ्याल का? मशीन बघतो. द्या हो, मशीन घेतो भाऊ. हुडका कुठे मशीन, गावातच फिरत असेल कुठतरी मिशन. साडी ले साडी, साडी आले साडी, साडी घ्या साडी. साडी ले इकडे इकडे साड्या बघा इधर बैठ. केवढ्याला साडी? 500 का 4 है साड़ी, केवढ्याला साडी? केवढ्याला साडी? 500 का 4 है लुगडा लुगडा केवढ्याला आहे? साड़ी है. तो कुठला आहे रे? लखनऊ का. लखनौ का? तुला मराठीत बोला का मरतो रे? मराठी नाही आवडत. मग आमच्या महाराष्ट्रात येऊन मराठी शिकली पाहिजे ना. हो थोडा थोडा आता. हा थोडा थोडा पण शिकायचे. मराठी आमची जगात 1 नंबर आहे, हो. त्यामुळं मराठी शिकायचे. आता नवीन दिसतोय तू म्हणून माफ करतोय. पहिल्यांदा मराठी आणि मग लखनौ. हो, मराठी में बोलने का. मराठी में बोलने का बात करने का. 100 रुपयाला. तू एक काम कर, उधार देता का? उधार उधार नको. देता है ना दिवाळी को पेमेंट नाही नाही. मेरा है उसका रोख पैसा. हो तो घ्या वरना जाऊ दे. रोख असलं तरच होय. फिर मी माझ्या बायको काय सांगू? बोलने का चांगली साड़ी है, गोडाउन मध्ये से लाया, 500 को 4 है. गोडवन से लाया 500 को 4. फिर 50 देना मुझे. क्या है का 50? 50 मुझे कटर लगाने का है. वो कट का दूं क्या? तू जा बाबा, तू मराठी पुढच्या महिन्यात माझी गाठ होस्तोवर मराठी शिकला पाहिजे चांगला. जातो मराठी बोलायला का? मी पाया पडतो तुमच्या. मराठी जगात 1 नंबरची या. जा. जातो ना. तू काय खाल्लंय का बाबा? तुला काय खायचंय का? हो, नको नको. नाही तर माझ्याकडे जेवाय घालतोय. लखनौ सुपर जायंट. माझा रामभाऊला गाठला बाई. पाटील हा आला दिवसेंदिवस तरुणच दिसायला लागला तुम्ही. मग मन चंगा तो कटवते मी गंगा. मन चांगलं पाहिजे, साफ पाहिजे, मानसिक स्वास्थ्य लाभतो. गाल तर गुलाबी झाले ते एकदम. टमाट्यासारखं झालेत ना कशामुळं? आमची पाटली दररोज सकाळ संध्याकाळ उकळामध्ये टमाट्याची चटणी कुटू कुटू मला खाऊ घालते. 2-2 टाइम कुट्टी खाऊ घालते, कुट्टी खाऊ घालते. उकळात हा
जगातलं पहिलंच बाबा असेल तुमचं कुटुंब उकाळ टोमॅटो टेस्ट आहे याला असं नुसतं दाबलं तरी टोमॅटोचा बोगा होईल. अहो सुभाषराव अर्ध्या एकर मध्ये 3.5 लाखाची टमाटी झाली. हा घसघशीत पीक आलं ग. आता तुम्ही नका लय उड्या मारू. हा त्या सतोशाने टोमॅटोचा प्लॉट चांगला आणला म्हणून 3.5 लाख रुपये झाले तर या. आहाहाहा. सतुशाचं गुणगान गाऊ नका तुम्ही. बघायला 4 वर्षात आला ना सतुशा आणि लागला सतुशा म्हणलं टमाटे आलं. अहो मी आणि पाटील रात्रंदिवस शेतामध्ये राबला हो. हा तुम्ही कधी होता? कधी होतं म्हणजे पाटलीन मावशीचं मान्य करतो सतोशाचं मान्य करतो. तुम्ही कधी शेतीत होता? ते सकाळ संध्याकाळ असायची. दिवसभर पाटील शेतामध्ये मी दिवसभर गावामध्ये आणि संध्याकाळी मी जागलीवर असं झोपायची. तुमच्यासारखं नाही सुभाषराव. ती मोबाईल घ्यायचा गुगलवर भरायचं काय फवारावं कोणतं बी लावावं कुठल्या जातीचं लावावं कोणता राग पडला हे असं रोगाची माहिती मिळते ना त्याच्यावर. हवं हे काय ह्या फवारणीमुळे पिकं जळते ती. ही रासायनिक प्रक्रिया काही खरी नाही. तुम्हाला सांगतो माझ्या काळात मी शेती कशी करायची. मी काय कर माझ्याकडे 10-15 जनावर होते. सगळं शेत खतवून काढायचं जागल ठोकायची मी रानामध्ये उन्हाळ्यामध्ये. कसलं जागल? जागल म्हणजे कशी असते सुभाषराव आता 10-15 जनावर आहेत. हिथं खुट्या ठोकायची आणि दिवसभर चुरून आली जण रात्रीला मुक्कामी हिथं राहायची. मग त्यांचं मूलमूत्र पाडायचं कडब्याचं कुट्टी पाडायची आणि इथे 4-5 दिवस उचलायची जागल तिकडं टाकायची तिथून तिकडं अख्खं शेत मी खतवून काढायचं. म्हणजे मेंढर बसावते तशी हित हा, थोडी हा, हा, दुसऱ्या आता दिवशी कसं तिकडं. बरोबर बोला. हा. आता कसं बरोबर बोला. पण आता- असं सगळं जमीन खतवून काढल्यामुळं ही जमिनीचा कस राहतो. या रासायनिक खताचं काय सांगू नये कृत्रिम खातं आणि मग बघा पीक कसं नाही. तुम्हाला मी टमाट्याचं कॅरेट पाठवून देतो मग मला सांगा नाही, कसं लागतं ते. आम्हाला काय भीक लागली होय हा. टोमॅटोचं कॅरेट नाही, आम्हाला नाही, नाही. पाठवून द्याला. भिकाचा प्रश्न नाही, मग? आपल्या प्रेमाचा प्रश्न आहे. ती टोमॅटो रामभाऊला पाठवून द्या. रामभाऊचं गेला असेल भाषणबाजी करायला कुठं त्याला टमाट्यात चव नाही. हं? अहो त्याला प्रपंचाची कशी बचबच झाली माहिती आहे ना या भाषणबाजीच्या लय नादाला. भारी व्याख्यान देत ती. अहो मग व्याख्यान देते रामभाऊ एवढा भारी मग उत्साहानं आनंदानं का गावाकडे येत नाही. नापीक पडीक जमिनीसारखं तोंड करून येतं गावामध्ये उदास तोंडानं. त्याची जमिनीवरच का जात आहे हाय त्याची जमीन पडीक राहते त्याचं तोंड पडीक राहतं. तुम्हाला काय घेणं देणं आपल्या पुरतं बघा की. घेणं देणं नाही कर्तृत्व नाही रामभाऊकडं. भाषणबाजीनं जमिनीनं घरदार सुधारत नाहीत. आलं का लक्षात. याला लागलंय मला सतोशाने तत्त्वज्ञान जमीन सांगायला. पिकावली आणि ही माझ्या पुढे नाक उचलून बोलताय पाटील. आम्हाला माहित नाही वेतावा. त्याला मनगटात नीट पाहिजे हिंमत पाहिजे घाम गाळायची तयारी पाहिजे शेतामध्ये. उन्हानं स्वतः करपून जावं लागतं तेव्हा जमीन तापती आणि पाऊस पडतो. सांगतो सतीशाला हा. पाटील म्हणतात सतीशाला काही जमत नाही मी एकट्याने शेती पिकवली. हा. बघा की 2 दिवस सतोशा नका येऊ द्या कसं होतंय तुमचं. तना 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 पाटील मावशीला बोलताय की. रामभाऊ बरोबर 4 दिवस फिरलं तर हा फरक झाला तुमच्या बरोबर. वा चला काय ती एक भांडण मिटवायचं राहिलं. कोणतं बाळासाहेबांच्या घराच्या शेजारचं घर. गॅस ती तर 5वीला पुजले बघा आपल्या त्याच्या आईला गे. हे. मला काय वाटतं ह्या तंट्यात बाळासाहेबांची चूक आहे. शेजारच्या पत्र्यावर हे माणूस हळूच पेल्यावर दगडी टाकत असणार आहे. सुभाषराव तुम्ही तंटामुक्त अध्यक्ष आहे भांडणं सोडताना खोटं बोलू नका. आमची मेहुणी नेहमी म्हणायची खोटं बोललं की कावळा चावत असतो. आलं का लक्षात. अहो नाही पण हे भांडण तर सोडावंच लागणार आहे ना. ती तर 5वीला पुजले ना आपल्या. हा, बाळासाहेबाला समजून सांगायचं हे वागणं तुमचं चुकीचं आहे. ती रामभाऊ खत पाणी घालतात त्या बाळासाहेबाला त्यामुळे भांडणं पेटते ते. रामभाऊचा काय संबंध आहे ह्याच्यात? सुभाषराव माझं नाव घेतल्याशिवाय ह्यांचा दिवस उगवत नाही काय. कान गोड लागत नाही तुम्हाला. हो रामभाऊ तुमच्याच भाषणबाजीची चर्चा चालली होती. आज सगळ्या गावात गावागावा व्हायला लागला तुमच्या भाषणबाजीचा. का सुभाषराव तेच कौतुक करत होतो आम्ही. व्हेरी गुड. मग सुभाषराव असा जे दणका काल केलाय परदेशात काय म्हणता? काय सांगायचे तुम्हाला. हं. काल तिकडं दणका आणि आज आमच्या शेतीतला दणका. मशीन होडाकतोय कसलं? गावाची अवकाळी पावसाची शक्यता सांगितली पटकीनं गहू काढून घेणार आहे. घ्या, घ्या, कुठं पटकन. दिसली का मशीन आमच्या द्यायची की दुपारी. सुभाषरावच्याच आहे दुपारी. आज. हो सुभाषराव 1 नंबर काम केलं. थँक्यू बरं का. आलेल्या मशीन मला सांगा पटकीन आमचा गहू काढू आणि मग तुमच्यात जाऊ. म्हणजे आमचा गहू जाऊ द्या गारपिटीनं आणि तुमच्या घरी आणा पोत्याची थापी लावा. अहो अजून 2-4 दिवस टायमिंग आहे अवकाळी पावसाला. अहो सुभाषरावचा गहू काढला की तुम्ही मशीन घेऊन जा ना. हा चालू बघा, कामावरून कसं घेऊन जाताय तुम्ही. 4 दिवसांनी जरी अवकाळी सांगितलेलं असलं तर ती शेवटी निसर्ग आहे. हा. आज रात्री बी कुसळू शकतो म्हणून मी आज मशीन बोलावली या. अहो, त्याचा पण काय भरवसा. तुमचा आंबट वलाय
आमचा काढायला आलाय राव. आंबाटवाला असला तरी ते माझ्यापाशीच राहू द्या. अरे काय माणुसकी नावाची गोष्ट आहे का नाही? वा 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 म्हणजे तुमचा गहू काढला म्हणजे मी चांगला होय आणि तुमचा गहू नाही काढला म्हणजे आम्ही वाईट. म्हणजे माणुसकीमध्ये सुद्धा तोटा होते बरं का सुभाषराव, हे लक्षात ठेवा. माझा गहू काढून झाला की मी त्याला विनंती करतो की रामभाऊंच्या पण तिथं चल बाबा, पण तुमचा माणूस तिथं कोणतरी पाहिजे. माझा गडी पण तिथं आहे, तुमचा पण गडी तिथं ठेवा. सुभाषराव पाटील तर स्वार्थी आहेच माणूस, पण तुम्ही इतकं स्वार्थी निघाल असं वाटलं नव्हतं. गेल्या वर्षी तुम्ही दातूळ नेलं वाढायला, माझ्या चालू सरीतनं तुम्ही दातूळ नेलं, तेच काढत बसलो का आम्ही? तुमचा दातोळ होय, इसरून गेला. तो दातोळ होय. आणि मग अहो त्या दातोळाला संजय मेंबर सारखा एक दात आहे का? माती नेमकी त्या दातोळाच्या ह्यातनं बाहेर पडत होती, फेकून दिला अक्षरशः ती. म्हणजे उपकार केलं ते वायाच गेलं वय. माणुसकी नावाची गोष्टच राहिली नाही बाबा. माणूस तुमच्याशी माणुसकी केली ना, आमचा तोटाच होतोय नेहमी उगाच. हो का, माझा गहू काढून झाला की तुमचं पण काढून घेऊ. बस गाडी. अरे काय झालं? काय झालं? कोण काय म्हणलं तुला? काय झालं? बसून मिठू घ्या. काय झालं? अरे काय झालंय? या आईला ही कधी काहीतरी झालंय. अरे सांग तरी कोण काय तुला म्हणलंय? मला नाव सांग फक्त. नाव सांग मला, कोण काय म्हणलं तुला? तू काय ए, प्रदीप काय मला आला तू? त्याचा नाही समान. मी काय करतो ना भाऊ, दुर्गाचा फोन आलता उद्या संध्याकाळी जागरणार या म्हणून, आणि काय करतो तू गाडी धुवून घे, मी सोन्याच्यातनं पट्टीचे कपडे घेऊन आलो, तुझा एक ड्रेस मला उद्या घालायला. घे धुवून लवकर. ह्याच्यासाठी काही गडबडीने आणलं होय मला. अरे माझी एवढी महत्वाची कामं सोडून मला इकडं आलं होय बोंबलत. नालायक. तुला जागरण गोंधळ महत्वाचे का तुझीच काम महत्वाची? अरे जागरण गोंधळ उद्या आहे, आताच काय काढलं ह्याच्यावर? गाडी धुवून घे माझी इथं. कोण धुवायचं? आपली काम आपण. होय साहेब, धुतो साहेब. साहेब धुतो साहेब. जा पळ. तुझा घ्यान गेला जा कपडे घेऊन या. ते पाटील आणि सुभाषराव बी बोंबलत माघार पळत आले असत्याली. चांगली नीट धुवून घे हा गाडी. धुतो. या इकडं, तुला बी धुतो. या की नालायक. तू माझं ऐकत जा रे. ए, मी काय साधा माणूस वाटलोय नालायका? बरं नाही तुम्हाला काम सांगत इंग्लिश आहे होय तू. मग? काय कुणाची भांडण? हे माणूस बिघडल्यागत करतोय राव. कुणाची भांडण झाली? माणसाच्या उपयोगाला पण पडा. आणि कधी चांगला माणूस असतो हा. पाटील. तुला होय, काय झालं रामभाऊ? का पण गाडीत बसून आणले, मला वाटलं ह्याचा काहीतरी मॅटर झाला, ह्याला कुणीतरी धपकावलं, पळत आणलं आणि मला ना भाऊ गाडी धुऊ, उद्या सासरवाडीत जागरा नाही, गाडी चकाचक पाहिजे. आम्हाला वाटलं काहीतरी लगेच मोठी भांडणं झाली म्हणून पळत आलोय राव. हा बाळासाहेब, आम्ही तुमच्या इकडेच निघालो होतो. माझ्याकडे कशाला? तुमच्या शेजारच्याची तक्रार आहे, त्याच्या पत्र्यावर दगडी टाकताय, कोंबडीला खरा मारताय. हा किती वेळा सांगायचं? मी का पिना आता सुभाषराव नाही ऐका, झाला आता. बसून मिटवायचं. मिटवायचं काय नाही. मी खालाच करीन एखादं. कशाला नाही त्याचं बोलणं खात असतो. अरे पत्र्याव दगड माझी त्यांनी सारखं मला ताप देत तिथं. अहो ते गरीब आहे म्हणून त्याला तुम्ही काय मारा गरीब मग? गरीब नव मन मांदाय गरीबाला. त्याला कशाला एवढी मस्ती पाहिजे? 4 कोंबड्यावर आणि 4 शेरडावर संसार बाळा बसतोय म्हणजे कमजोर समजा का पाटील? कमजोरच्या मागे लागतं का तू आणि मला दम देतोय? हे कोण आहे हो गावातला माणूस? ऐका. गावातला माणूस आहे म्हणजे? ऐका मी पाटील काय पाटील म्हणजे सारखं तुझ्या पाठीमागे हातपाय तोंड धुवू लागला. ऐका, काय म्हणणं का बिचाऱ्याला? नाही 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 काय माझं ऐकताल का नाही? नाही नाही काय काहीच कारण नाही ते. हे काय झालं होय? आज कुठं पद्धत असते होय? चला बाई, एक दिवस खरा नाही बाळासाहेबाचा. हो रामभाऊ, पोलीस स्टेशनवरून आम्हाला गावाची मशीन. लोणकर साहेबांचा फोन आहे. काय रे बाबा? हा साहेब बोला की. हा हो, बाळासाहेबांच्या शेजारचे. माझा काय संबंध आहे? हे गप्पा. हा नाही बसून म्हणलं होतं ना त्यांना मिटवावं. बर बर बर. अहो मिटले म्हणा लोक साहेब म्हणजे मिटलं लोक. हा ठीक आहे, सगळीच येतो. नाही नाही हो हो. सुभाषराव मला नको राव. आमके काय झाले? लोणकर साहेब म्हणत होते बाळासाहेबांच्या शेजारचा जो माणूस आहे ना, तो तक्रार घेऊन आलाय, दमदाटी करतात, खडं टाकतात. अहो, मी गरीब आहे राव. मी पाया पडतो ऐका, तुमच्या राव. तिथं जाऊन आता ते मिटवा लागेल. आता म्हणत होतं की फाडीन तोडीचा. नाही बाबा मला सांगू 4 शब्द. पोलीस आहे अरे कुठल्या गोष्टीला फेल झालं तर ती विषय संपतो. रामभाऊ एक दिवस खरा जात नाही बाळासाहेबाचा त्यांच्याशी भांडण करण्याचा. फोन करून बाळासाहेब गरीब आहे. चला तुम्ही आता काय म्हणत होता?
फाडीन तोडीन बसून अहो, मिठून म्हणलो पण मला नको रामभाऊ नाही का ऐका. जिथं विषय आम्ही- खंबीर तिथं रामभाऊ खंबीर चाल. आम्ही आहे. पाया पडतो तुमच्या सगळं आणि आम्हाला म्हणतो आम्हा दोघांना म्हणतो काडी लावणारी माणसं आहे आता तुम्हा नाही दोघांच्या राव, भांडणाला एक नंबर काडी माणसं. लावायची काय गरज लय आहे? चांगले आमची माणसं एक नंबर लय माणसं. चांगली हा, हाय चांगली. कुठं वाढवू नका चल तू गाडी चालू कर चल ओ सुभाषराव या पटकीनं या तुमच्या गाडीवर पाटला ना घेऊन उद्योग सुचतो ह्या माणसाला काय माहिती पोलीस स्टेशन डायरेक्ट तिथं गेल्याशिवाय कसं मिटणार आहे कशाला मॅटर वाढवत असतो रे काय रे लय चुलत्या देखत चुरू चुरू करत असतो चुलता नसल्या गोड बसतो गोजीरवाना कसा गुन्हा आणि दिसतो तसं ना अण्णा मग भाऊचं कौतुक करायला लागतं अरे- ज्याची खावा पोळी त्याची वाजवा टाळी भाऊचं नमक खाल्लंय मी माझं नाही खात वय तुमचं काय खाल्लंय तुमचं तुम्हालाच खायला पुराणा अण्णा अख्खं गायब करता का पेन्शन कधीतरी गोड बोलतो तेवढ्या पुरता पेट्रोलला पैसे द्या अण्णा मला फिरून यायचे अण्णा कपडे घ्या पैसे द्या तवर कवा अहो अण्णा तुमचं असं खाण्यावर पैसे संपत्याल म्हणून 10-5 रुपये तुमच्याकडून घेतो तसं म्हणा गेलं ना अण्णा मी मार्केटमध्ये चौकशी केली ती साधारणतः मेसचा रेट आहे का नाही आता सध्याला 5,000 रुपये चालू आहे हा. पण कमीत कमी तुम्हाला 20,000 सुद्धा कोणी मेस खायला घालणार नाही तुमची पेन्शन ती 15,000 रुपये आणि ती कापून कटिंग जाती तुला उचलून दिलं लग्नात पैसे त्याचं 25 कापल्यामुळे 15,000 येतात लका 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 म्हणजे बोलून दाखवायला लागला की तुम्ही मग आता- तुझ्या लग्नात खर्च केलं तुला पेट्रोल दिलं हिसाब ठेवताय म्हणा की मग- आम्ही बी हिसाब लिहून ठेवतो की किती हाडकं खाल्ली किती अंडी खाल्ली किती चिकन खाल्लं आम्हाला बी कळतं की किती आमच्या गोट्यातली बोकडं संपावली अरे पण चुरू चुरू मला करतो अण्णा खात्यातन अण्णा गोरत्यातन हा अण्णा, हा भाऊ त्याला तसंच म्हणत असतं रामुनाची बाजून नाही घेतली ना हा चपकावतोय निभार निभार हाणतोय गोड बोलायचं तुम्ही बी गोड बोला अरे. तुम्हाला भरपूर मटण खायला घालेल मी झोपेत गोरत असन हा पण ती जावाय रासात चावळतं मला झोप तरी लागते का मोठ्या मोठे नाराटतं झोपीत चावळतंय म्हणजे शशाच्या आईचं नाव घेतोय डायरेक्ट म्हणते जमीन देतो मी तुझ्या पोरा शब्द दिलाय काय बोलतो अहो, खरं तर आणि तुम्हाला कळा ना वय ती शशा सारखं काय येतं इतकडं हा हा भाऊचा आधार आहे भाऊ फुस लावते रात्री बी त्याचा अण्णा मला फोन आलता हा म्हणला गाना भाऊ मी तुमच्याच गावाहून फलटणला चाललोय हा. हा मग म्हणला जात येऊ का भेट मला भेटायला त्याचा कायम बंदोबस्त कर काय म्हणजे मी म्हणलं येऊ बिऊ नको म्हणलं बावले तापल्यात तुझ्या मरणाचं मारत्याल तुला खरं वाटलं का त्याला लगा 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 मला वाटलंच तुमच्या ज्याने शेतीच्या कामाला हातच लागणार नाही 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 भाऊ तुमचंच कौतुक चाललं होतं तुम्ही ती व्याख्यान दिलं ना त्याचं फोटो आले तर टीव्हीला हे येऊ द्या हा मला वेळ नाही बर अर्जंट आहे तातडीचं पोलीस स्टेशनला काम बर किती वेळ लागतो आणि किती माहित नाही दुपारी मशीन येणार आहे सुभाषरावच्या रानात गहू काढायची सुभाषरावला रिक्वेस्ट केली ती म्हणजे तुमचा आधी काढून घ्या बरं झालं बरं झालं आणि हे बघ नीटनीटकं बायजवर गहू काढा घरी आणा कळलं का हो हो मला किती वेळ लागतो आणि किती ना आणा जबाबदारीने लक्ष द्या त्याकडून काम करून घ्या समजा इथलं तिथं होईल नका काळजी करू तुम्ही बिंदात जा बाळ्याचा थोडासा पोलीस स्टेशनला मॅटर झालाय बर ती चालू आहे ती गेले कपडे घालायला मॅटर केला बाळ काकानं मी तर म्हणतो त्याला टायरात घालून हाना म्हणा ए. पोलीस साहेबाला म्हणा ते आमचं आम्ही बघू लहान तोंडी मोठा घास घ्यायचा नाही अहो, तसं नाही भाऊ जाऊ का ना या त्याकडून काम करून घ्या पटकीनं सगळं ओके होईल तुम्ही जावा काम झालं की फेकून द्यायचे गोळा करून ठेवायचे अहो, नाही उचला उचला त्या दिशेच्या आधी आपला गहू काढून घ्यायचा या हो बर ही 4-5 येते हा आणि 20चा बडल बांधलाय पोत्यांचा 20चा बांधलाय दारात हा. 23 ही 4-24 हा आणि काय करतो आमिरच्यातनं 50 पुती अजून घेतो कशाला अहो, कशाला म्हणजे गावाला ऐन वेळेस काय करायचं अरे बाबा त्या 20 आहे ना तिथनी मग माघारी येईन मोकळं घातलाच का मोडा काय तर शुभ शुभ बोला राव अहो, अण्णा, आपला गहू म्हणजे असली लांब लांब लोंबी राव हा गावाचा दिदार सांगतोय ही ते एक लोंबी न ती ते एक लोंबी लगा चुलत्याच्या पुढचा फेकाड्यात उभी अहो अण्णा ते आपला नाही गहू त्या अध्यक्षाचा आहे इथं एक आणि तिथं एक लोंबी आपल्याकडे गावात दाट थुका टाकायचा का इतका दाटकुळ गहू आहे काँग्रेसमुळे थुका टाकायचा जागा नाही मी काय आज आलोय काय तुझ्या गावात घेते एक हात लाकडून हात दाल चुलता पुतण्याच्या घे आई एवढंच निघाला 40 आणि 50 गोण्याची अपेक्षा कराय असू द्या मग तुम्हाला निघाल्यावर कळलं तरी खरं बोलतोय खोटं ही पिशवी बी घेतो मला फोन येतोय आता बरं तुम्हाला टच फोन आला कोणाचा अरे बोल की माझा इथंच आहे जावा याच्यात काय सांगतो बिव्हायला 15 किलोचं बोकाड आहे का अरे वा 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 5च जण होय तुम्ही आलोच मी
बरं झालं जत्रा आणलीस. अरे गावाला मिशन आली, मी काय करतो पोरांना तिथं जुपी करून देतो आणि आलो मी. गणा माझ्या एका मित्राची जत्रा आली तिथं बिवायला, बालपणीचा मित्र आहे. 15 किलोचं बोकाडे मग असू दे की, आणि 5च जण आहेत ती. मग असू दे की. मला बोलावलंय जेवाय. नाही जुळायचं आपल्याला, नाही जुळायचं. अण्णा गावाला एक तर मशीन मिळत नव्हती, कशी बशी मशीन मिळाली या भाऊ मारण्याचं वराडत्याल. मटण कॅन्सल करा, संध्याकाळी तुम्हाला भले पावशेरभर मटण घरी आणून करता येईल. हे पावसारवाल्या मिशन ती कार चालवणार आहेत ती पंजाबची लोक, तो फक्त गोण्या भरून आणायच्यात. आपण जातच नसतो. राहू द्या, गहू पाडला ना गारानी झोपला तरी चाललं, मी ह्या बऱ्याला जात नसतो. जाऊ द्या, जा तुम्ही. येडा झाला का रे? ती मित्र माझाला का वाट बघत जेवणार नाही तुम्ही गेल्याशिवाय. जाऊ नका ना, जाऊ नका तुम्ही. मी जाऊ का मित्राकडे जेवायला? हे बघ बाळा, तुला तिथं ओळखणार नाही कोणी. दिला हाकलून एखाद्यानी तीच बसायचं करीत. मी जातो, येताना तुला त्याच्याकडून कालवून आणतो किटली भरून. असं म्हणताय होय? हा. ह्याला मग अण्णा मी असं करू का, हा मी जातो हा. आणि आता तुम्हाला बी किटली भरून कालवून घेऊन येतो. तुम्ही बघा गावाच्या मशनीचं. पहिली गोष्ट तुलाच वाढते का नाही, खडूस बी तेवढी ती, होय ना? पण माझ्यावर लय जीव आहे. आणि मग असल्यांच्या दारात कशाला उभं राहायचंय अण्णा? कॅन्सल करून टाका. माझ्यावर चला. लय जीव आहे. आपली गावात नाही 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 जुळायचं नाही हो का. एकतर गहू काढायचा तरी कॅन्सल, नाहीतर जेवाय जायचं तरी कॅन्सल करा. कोणी मटणाला बोलायला लागलं लगेच निघाला चाटत. आपलं वर्षभराचं गहू आहे 70, 80, 85 टक्के होत्याल. कशाची ठिकी वाटत 10-12 ठिकी नाही तसं नका करू नाही. अण्णा. अरे बाळा, तुला आणतो की कालवण मी. एकट्याचं काम नाही अण्णा ही. ऐकला का माझं तू? नाही नाही ह्या बरला अण्णा मी कुणाचं ऐकणार तू नाही. दोघांची बी लुस्कान करतोय. कशा नुकसानी? तुला मी फायद्याचीच गोष्ट सांगतो. हो ही बियाद आली. कशाला आलायस? कशाला आलाय? नाही राहिला आलो लगेच. ही पिशवी हा आई म्हटली चाललाय तिकडे बाहेर, तर भाऊला ही चिंचा द्या म्हणून. भावला ना चिचा आवडत. हा. भावला का ढवाळ लागला चिचा पुरावतोय. हाकून भाऊला दे. काय आवडतं ते आमच्या आईला चांगलं माहिती आहे. तू काय कर, आल्या पावलाने माघारी फिर. नाही मी थांबणार, आम्ही जाणारच आहे. कुठे निघालाय तू शशा? माझा जोडीदार आहे इथं आंबुड्यात, होय का? कांगोन्या. बरोबर. तू काय कर, ती चिचा तिथं ठेव आणि माघारी माझं काम आहे तुझ्याकडं. त्याच्या बायकोचं ढवाळ जेवण आहे. हा, बरं, असू दे की. आचार्याच्या हाताखाली कोण नाही. अरे तू चिचा तर ठेवून येशील का नाही माघारी? नुसता चिचा ठेवून माघारी ये. पण मला गडबड आहे. हा, लवकर लवकर जा. लगेच जातो, अरे मला थांबू नको. लगेच थांबून लगेच जातो. माझ्यापाशी फक्त 15 मिनिटं वेळ अरे आहे. नको थांबू, उलट तू लवकरात लवकर जा. चिचा ठेव. चिचा ठेवणार, हा असलं काही तर काढून पाणी खातो आणि जातो. जा. बरं तिथं उशिरा मग जेवण. हो हो चालतो, तू जा लवकर ये माघारी. हा, मला गडबड आहे. अरे जाऊ दे की बियाद. अहो अण्णा, हा. चालून संधी आली की. काय? मी कशाला ब्यात थांबावतो तवा? मग ह्याला झोपू की गावाकडं आणि आपण दोघं जाऊ मटणाक भाऊ. नाही तू ते गो करून ये. कोण? तू शशा अहो काय करायचं या? त्याच्या काय भरोसा करतो. अहो तसं नाही. हा. लाला मानेला फोन करतो, त्याला मग तुझा ट्रॅक्टर घेऊन राहणार. हा. आणि नुसतं काय गहू उचलायचा असा ट्रॅक्टर मध्ये टाकायचा, दारच आणायचा आहे. दोघं जण मस्त मध्ये जाऊ मटणाव. भाऊ बी खुश आणि येतानी संध्याकाळी भाऊला येतानी किटली भरून आणू मटणाची. हा? लय डोकं भारी. आणि ती बसन खायला मटण बघितलं की कोण? गहू केला की हाकलून दे. हाकलून द्यायचं. हा. त्याला उभाच करायचा नाही. हा. एकर लाटाय बसलाय तो माझ्यातला. हा हा? बरं झालं, काहीतरी डोक्याचं काम करतोय बरं. हा. काय करा माहिती का अण्णा? हा. तुम्ही पोटात दुखायची ऍक्शन करा. हा, तुमच्या पोटात दुखतोय, तुम्हाला दवाखान्यात न्यायचं असं दाखवू. पोटात नको, मग छातीत म्हणू, छातीतला अर्जंट असते. बरोबर. जाऊ का, माझ्या गडबड आहे. निघाला वय. मग काय तर आयो अयो अण्णा, काय झालंय? आणलं छातीत कळ निघते. काय आलं? असंच होतं यार, सकाळपासून असंच होतं या. आणि भाऊनी गहू बी काढायला सांगितलं अर्जंट, आणि ह्यांना दवाखान्यात बी न्यायचंय. माणूस कोण नाही शशा, लय बेकारी झाली. सांगायचं गावात कोणाला तरी आणि तो गहू काढायचा. अरे कोण येणार आहे तेव्हा? एक काम करतो का शशी, काय तू जातो का रानात गहू काढायला? मी अण्णांना घेऊन दवाखान्यात जातो, लगेच मी रानात आलो. येडा काय का ना भाऊ, तू येडा का मला लावतो. अरे ते जोडीदाराचं ते ढवाळ जेवण नाही का म्हणलं बायकोचं अयो अयो, अण्णा, आंबुड्यात. अरे कशाचा आंबुडा चिंबुडा हित भाऊचा, ह्या अण्णाचा जीव जायला लागला. आचार्याच्या हाताखाली कोण नाही. जर भाजी मटेरियल बिघडले त्यांचं तर अण्णा का तिथं? अण्णा तिथं का तेल मीठ मसाला तू टाकणार आहे का आचार्याच्या? अरे आज महत्वाचा आहे काही, तुला लोकांचं ढवाळ जेवण महत्वाचं आहे. जिगरी दोस्त आहे. होय, अण्णाला दुखतोय होय. शशा ऐक. गॅरंटी नाही वाटत. अरे लका, अण्णाचा आपल्याला किती जीव आहे. दोघाला म्हणले आपण जमीन देतो म्हणून, आणि तो असं करतोय. एक काम कर की शशा, मी लगेच आलो. तू नुसता सुरुवात तर कर, मशीन आली रानात. अण्णा कळ मारती, अरे लय बेकार बाबा. दंडाळ लागली. अरे दांडाळ कुठे छातीत.
छाती दुखतंय रे पोटापाशी हात लावल्या वाटलं. आणि तो अरे तसं नाही अण्णांना बी किती वेळा म्हणलं काल रचका बसच सुरू मटण खाल्लं या आणि आता लागलं छाती यायला दुखायला. लागला. आता तर मटकीच्या आमटी घरात काढा नाही पाणी नाही. नाही आता रात्रीच खाल्लंय ना त्याच्यामुळं. एक काम करतो तू केला का गहू काढा लवकर मी आलो दवाखान्यात जाऊन. आयो आयो अयो अरे बक्कीला कसली अवस्था झाली का तुला आज महत्वाचं आहे का नाही. आयो अयो अण्णा जाऊ द्या मरू द्या डव्हाळ जेवण काय त्याचे बायकोच होते तिकडे काय. मी जातो ह्यांना दवाखान्यात नेतो का तू. हो आम्ही ह्यांना दवाखान्यात येतो आणि ट्रॅक्टरवाल्याने फोन करून सांगतो रानात यायला. हा गहू कुठे. गहू अरे आपलं ही 5 एकर रान आहे का नाही त्याच्या पलीकडे एक बघ जांभळीचं रान आहे. आता या शेजार नाही का आपण एक जणाचा एकर करायला घेतला या त्यातच गहू आहे या. मी गेलो नव्हतो गावाकडे कधी दाखवा येतो का. अरे गेल्या गेल्या तुला लगेच कळेल. उंच लोंबी का लांब लोंबीचा गहू मोठ्या लोंबीचा. आयो अण्णा थांबा अरे तो गहू आपलाच आहे. आणि नाही जर कुणाला कळलं ना शशा तर डायरेक्ट कुणाला बी विचार रामभाऊचा गहू कुठे आहे म्हणाव. हा आला असता व्हायचं. अरे नाही अयो आता लय बेकार झाली आता. अयो मी जातो मी बघतो. हो हो बघतो. आय, 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 कशी काय बेकार झाली? जमलं तर लवकर याचाल का. आलो आलो. म्हणजे मला लागा जायला गावलं असतं. ही तर काय किरकोळ कामानं आलं का नाही काय तर मांगोळ गोतावते तुझं काही दरबारीनं घेणं देणं. जाऊ द्या आजोबाचा प्रश्न आहे. सगळ्यात मावशी काय करते. काय नाही बा भांडी घासते तर पाणी यायचं या. आणि पाणी रोज येत नाही वय. कुठल्या 4 दिवसात पाण्याचं पण त्या पाण्याचा बी टायमिंग नाही. लगा तुमचं गावाचा सरपंच काय सुद्धा कामाची नाही ती. का बरं रे? मग पाणी रोज आलं पाहिजे अगं तसं नाही नियोजन बाबा, पाहिजे. 4 दिवसात पाणी सुटतं या. माझ्या ह्या गावात मैंदाळी ओळख झाली या. होय मी कागद सुद्धा काढा घेतली ती. होय मला जर इथला सरपंच केला ना हा. 24 तास पाणी नळाला काय सो अडचण नाही. तुम्ही लक्ष द्या की गावात बायांना सांगत जा की हे जर उभं राहिलं त्याला मतदान करा म्हणून. गावातलीच पडले ते उताने तू यायचं वय तर सरपंच व्हायला ना आम्हाला पाणी सोडायचा. काय अगं मग मावशी तर असं म्हणलं का मग बाकीचं गाव तर काय बोलणार मला. गाववाले असून पाणी सोडा ना ती आणि तू परगाववर येऊन सरपंच व्हायचा आणि मग आम्हाला पाणी द्यायचा. म्हणजे तुलाच मी नको झालोय. नको व्हायचं नाही काय तू पोती हे घेऊन चाललाय पण कुठं. अगं भामच्यात आल तू हा. मला जायचं तू पुढं पण गहू राहिला काढायचा त्यांचा. मला लावलं गहू काढाय मला म्हणली तिकडं मशीन आली परतनं ट्रॅक्टर आलाय तू जा आणि गहू काढून घे म्हणली. आणि त्यांच्या घरची कुठे गेली. होती की मी आलो तेव्हा हा. पण अचानक अण्णा आवय सवय खाताय कसं बी हा अचानक लागलं की कणायला अयो कळ यायला लागली त्यांना कुठे बी. हा मग आता मग गडबडीत गणांनी नेलं त्यांना दवाखान्यात. होय आता कोण राहिले घरी यांच्या तवा भाऊ कुठं मीटिंगवर सारखं. मग म्हणली तू जा गहू काढाय. मग तू चाललाय वय. हो बर बर जा. अगं हा एक विचारू का ग. काय रे. तू म्हणली मागा आलतो तेव्हा म्हणली एक पोरगी होती लग्नाची. आता तू 12 महिन्याने येतोय भेटायला आणि ती काय पोरगी अजून राहत असते वैर. अरे तिला पोरगा झाला या. मी किती वेळा गावात आलो तुम्हाला म्हणलं लग्नासाठी बघा तुम्ही माझ्या परस्पर कसं काय लग्न केलं. लग्न केलं आवाज चढून बोलू नको. तू काय हळद कुकू लावून गेलता का त्या पोरीला. तेवढा केलता तुझा तेव्हा एवढा दम द्यायला लागलाय आम्हाला. अगं लोक काय म्हणते ती माय मोरण मावशी जगू तुला काळजी नाही लागा मग तू येतोय म्हणते 12 महिन्यानी एकदा पोरगी बघून गेल्या आणि कसं काय लग्न झालं. वारवा शियाना आलाय आवाज वाढवा इथं. अगं असू दे अगं असू दे. दुसरं काय असलं तर बघ. बघा येईन जा. बर पोरगी बघून गेला आणि ते 4 महिन्याने 12 महिन्याने आला आणि म्हणतो कसं लग्न झालं. तुझ्यासाठी ठेवायला पाहिजे होतं काय लोकांचं लेकरू. नाही पण ती उलट सुलट गावात सांगू नको. काय सांगितलं तुझं उलट सुलट होय रा. अगं तू उंडगा फिरतो असं काय म्हणू नका मग कोणाला. लय शहाणा फिरतोय उंडगा नाही तर काय आहे. कागद 12 महिन्याने येतेच मावशी म्हणून भेटायला. गावात माहिती ओळख झाली तर कागद काढा घेतले मी जर सरपंच झालो ना तर कल्याण करील का गावाचं. होय करशील कल्याण. कल्याण करीन तेव्हा बघीन. जा आवाज चढवून बोलत जाऊ नको. हा तूच नाही लक्ष दिलं तर तूच कसं नाही लक्ष दिलं. काय अगं आलाय मावशी. ते आलाय ना आवाज चढवून बोलतो या. लगा बघता बघता आपल्या गावची जत्रा आली का रे? हा कसं दिवस पटापटा गेलं काय कळलंच नाही. नाही बरोबर की. आणि मी काय म्हणतो माहितीये का हा. माझ्या एक डोक्यात आलंय बघ. हा. यंदा घनाला कुस्ती खेळायला लावायची आणि आपण चौकात मिळून का नाही त्याला एक चांदीची गादा देऊ. अरे उज्या एक गादा काय लका आपण 2-2 गादा घेतले असते त्याला. हा पण मला सांग गणाचा सराव आता चालू आहे का बंद आहे.
हा? म्हणता येईन काय लग्न झाल्यापासून का तो तालमीत फिराकला बी नाही हा आणि खुशाल म्हणतो त्याची कुस्ती लाव. उजैन आमिर म्हणते ते खरं आहे बरं का आबरू जायचं काम होईल गावात आपलं येडाय काय अला का आमच्या खानदानातला माणूस होतो, आमच्या खानदानाची आबरू जायला नाही तर काय होईल. राहिला का पण खेळला पाहिजे ते हा, खेळू दे हो. भले आपण पैसे खर्च करू, हा. पैसे लावतो तो कुस्तीला. एक हा? महिना त्याने व्यायाम केला पाहिजे तेव्हा कुठतरी होईल. आता कशाच 1 महिना बघता बघता जत्रा आली. 7 दिवसाव हा 7 दिवस हो बरोबर. आणि कसा आता जमतोय वेदा काय शशी काय करताय काय बसतो भाऊ निमान. गहू काढाय चाललो बर भाऊचा गहू तू चालला होय. या आता तर एकटाच चाललोय पण आता तुम्ही भेटलाय तुम्ही माझ्यावर चला मदत करू लागाय ट्रॅक्टर बी आलाय तिथं आम्हाला तेवढेच काम आहे तुझा गहू काढायला. लय छान आहे रे तो. हा? मित्र नाही का मित्र ते गाणाला नाही त्यांचा गहू आहे, बावला नाही, आणाला नाही, आम्हाला कुठं म्हणतोय. ऐका की आम्ही काय गडी का ऐका की गडी नाही पण थोडी अडचण झाली अण्णाच्या अचानक छातीत कळ मारायला लागली हो गाणाभाऊ गेला दवाखान्यात घेऊ त्यांना आणि मग मग म्हणल्यात गहू कोण काढायला जायचं तर तुझा म्हणली मला एकदा सांगितलं तुम्ही मदतीला आलं तर बरं होईल. अयो अण्णा छातीत. कळ येते कळ मारती कळ आलेला चांगली नसते ना दोन मिनिट. फोन लावलं कुणा लावलाय तू. अन्नाला कटकटचा अण्णा फोन अरे अण्णाला कशाला लावतोय, गाणं लावतो ना फोन. गाणं लाव गाणं लवकर गाण्यात घेऊन गेला म्हणल्यावर कुठल्या दवाखान्यात नेली हो विचारतो ना दवाखान्यात. अरे काही कट करतो यो बी फोन. लगा लय इमर्जन्सी दिसते बरं का. हा आपल्याला जावं लागेल दवाखान्यात. ऐका हाय पण गहू काढाय बी मी एकटाच आहे ए शशी तुझं तो गहू काढायचा आम्ही जातो अण्णाकडे कुठल्या का दवाखान्यात. चल लगेच जा. गेलेलं येत नाही मग दाखवाय तर येत आला असता नाही ते कोणाला तरी विचारते इथं ये, कोणाला बी सांगते लगेच जा. चल. एक जण आला असता तर नाही नको जा बाबा. अण्णा हो का एक तर माझी मरणाची आबरू गेली तिथं हा रेस का बसच तर खाता अख्खे रस्त्याने ढेकर देत येत आहे. तुझी नाही आबरू गेली माझा बालपणीचा मित्र आहे, त्याला आनंद झाला खाल्ल्याला. कशाचा अण्णा बालपणीचा मित्र त्याची अख्खी पाहुणी रावली सगळी तुमच्या तोंडाकडे बघत होती. तू पाहुण्या वेळेस तोंड कशाला बघत बसला. माझा मित्र किती आनंदाने बघत होता. कशाचा आनंदाने बघत होतो मित्राला लाजल्या का झालं होतं अण्णा. त्यांनी तोडणाऱ्याला सांगितलं होतं माझा मित्र यायचा शिना चाप नळ्या कशा शौकनी तोड. कशाचं काय अण्णा हा. तुम्ही खाल्ला चाप हा. पण त्यांना बसला चाप. कशाचा? अरे म्हणले खातोय का पिढा करतोय. अहो भाकरी बिकरी चुरून खात्यात. अहो रसाची तुम्ही ज्या अन्नाची प्यायची लागला माझ्या शेजारी बसलाला म्हणायला लागला अरे कोण आहे म्हणला ही जणू बिनूर आहे का काय. अरे मी जेवलो पण तुला काय तकलीफ झाली. मला कशाला तकलीफ होती माझ्या काय बापात जात तवा. बर. अहो पण अण्णा जेवला ती जेवला 3-4 तास तिथं जवळजवळ गप्पा मारत बसलाय तुम्ही का तुमचं काय तिथं सोयरी जुळवायची होती काय. मला सुस्तीच तेवढी आली. मला सगळं पुढं अंधारच दिसायचं. झोपलो असतो मी करत. आणि गावाला मशाला तिने सुचलं वय सुस्तीत. आता घातली ना त्याच्या गळ्यात. अहो काय गळ्यात घातलंय अण्णा आपण बी जाय पाहिजे होतं तिथं. किती तास गेलं आपलं. अहो जवळजवळ 3-4 तास ओलांडलं आतापर्यंत. ते मिसनेला किती वेळ लागतं हार्वेस्टर फिरलं की केला असेल. अहो ती घेऊन बी आला असेल हा घरी. ट्रॅक्टरवाल्याला सांगितलं होतं ना. सगळं सांगितलं होतं ऐका आता बी काय म्हणायचं दुखतंय म्हणा छाती थोडं थोडं. हा डाव्या का उजव्या म्हणत होतो रे. डाव्या साईडला. हा, ठीक आहे. हा. ऍक्टिंग कशी केली ती तशीच ऍक्टिंग करायची. हा. हा थोडं आहे म्हणायचं सलाईन लावली होती म्हणायचं. 3-4 तास अन्नाला म्हणा 30-30 हजाराची 3 इंजेक्शन दिल्यात म्हणायचं. हा त्याला खरं वाटलं चेहरा पाहिजे. पाडून हा अन्न तोंड बारीक करा. हा आयो अन्न आयो अन्न छाती छाती शुशू झालं व्हय? अगं, अण्णा बरं आहे का तुम्हाला हाय हाय बरं आता व्हायचं पीच झालं. पेज झालं. मला तर वाटलं आता काय आपल्या घरात माणसं जमतात काय आता नशीब मोठं बाळा तुझं. माणसं जमली असती डॉक्टर म्हणला बरं झालं पहिलवान तुम्ही लवकर आणलं नाही तर 15-20 मिनिटात काही घडलं असतं.
गहू आणला सगळा काढून. वा 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 दिसतोय की लका मोत्यासारखा गहू पिकला अण्णा. छान केलं 100 पोती सोच भरत्यात. हो बर ह्या गावात मी सगळं वाहन बोलावली एकट्यानं सगळं. होय का? बर शुशू आता काय कर माहितीये का, हे दे 10 रुपये आणि गावात मस्त हाट्यात कडक चा पिऊन ये. बघ भावाला भाऊ जीव. चहा 12 रुपयाला झाला. लका 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 चांगलाच 12 दिसतोय लका तू. 12च हा? ते. लका म्हणजे 10 रुपये दान आता म्हणते 12 द्या. अण्णा तोंडाचा मटणाचा वास कस काय येतोय? अरे ती इंजेक्शनांचं येत असेल ती कापसाच्या बोळ्यावर नाही वे लावतात ती आयोडीन हा. इंजेक्शन देताना लावतात ती. त्याचं लयच गप्पा गप्पा येतोय. येतच आता अन्नाच्या आख्या रक्तातच मटण बिनलं या तर तिथं ना तुला आनंदाची गोष्ट सांगायची. नका सांगू अण्णा. नाही सांगू दे दवाखान्यात काय आनंदाची वाट. अरे बाबा तिथं ती नर्स होती का, नर्स तुम्हाला इंजेक्शन द्यायला. हा तिची एक बारकी बहीण असली सुंदर चवळीच्या शेंगावानी पोरगी. अयो शशा अरे नर्सच इतकी देखणी या. हा पण तुझी बहीण कसली असेल? लय सुंदर तिची बहीण. लय देखणी. मला म्हणले अण्णा लग्न झालंय तिचं. तेच सांगतो तुला, बिन लग्नाची बहीण आहे तिची. हा. म्हणजे अण्णा हे एक स्थळ बघा तुमच्या पाण्यातलं, तुमच्यावर माझा विश्वास आहे. आणि मग काय आमच्या दोघाच्या डोळ्यासमोर लगेच तुझं चित्र उभं राहिलं. लगेच अहो, नवर म्हणलं, देऊ. राजबिंडा गडी या. तू झाला माझ्या नजर पुढं. फक्त आता एक काम कर, ती राहून दे, लगेच नाही यायची ती. हा. आता तू फ्रेश होई बुसकाट काढ हा. आणि चहा प्यायचा. 2 रुपये तुझं टाक. जावाय बापू आलं का नाही सांगायचं ही गणा भाऊनी आणि अण्णाने गहू करून आणलाय, मी आत्ताच आलोय म्हणायचं. मी केलाय तर तसं म्हणायचं का? आयला, म्हणजे मग शब्द सुद्धा नाही, करायचा म्हणू नाही. की, म्हणू की, मग त्याला तुझं ती लग्न कॅन्सल, ती मग नर्सची ती- बहीण बी कॅन्सल. आहे का की मी ती केलं म्हणजे तुम्ही नर्सची केलं. बहीण छोट्याला देऊन टाकू. नाही मी केलं म्हणजे तुम्ही केली अखेरीस की. भाऊ आहे का आजोबा का भाऊ आहे? हा आणि बघ शशा झाकली मुठ 1.25 लाखाची. तेरी बी चूक मेरी बी चूक. काय करायचं आपल्याला? आपण का फरक आहे दोघं जण. तोंड बोललं तर तुमची चेपल आणि माझं तोंड. आता कसं बोलला वा वा वा. हे बुसकाट काढ. हा, जा हातपाय चांगलं धू. वाटलं सांगू बिंगुल कर. जा 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 जा. जावाय बापूने आल्यावर म्हणायचं आत्ताच आलोय मी. आता चालू म्हणायचं चांगला फ्रेश हो. हा, जा. फोन नंबर आणला तिकडचा. हाय माझ्याकडे दिन ती भेटणार आहे मला. तुझा जा जा उरकून ये, चहा पिऊन ये. हो अण्णा जॉबला बाबा राव, चांगलंच बाजिंद आहे की राव तुम्ही. आहे ना. हा, बस, भाऊ ये. ऐका की अण्णा, भाऊ याचा टायमिंग झालाय. मला काय वाटते नुसतं आपण गावात जाऊन बसू. ऐक माझं ऐका राव, नुसतं गावात जाऊन बसू. हा, भाऊ दिसला बर बर पांगवाय सुरुवात. चालतंय. अहो, डोकं चाललं पाहिजे अण्णा. इकडे तिकडे वळून काय करता? बघा तर आता अण्णा ही अण्णा. अहो, तुम्हाला देवानं काय बुद्धी दिली का नाही? कर डोक्यात वाच कचरा पिचरा टाका की. हा, भाऊला हा, वाटेल हा. एवढं काम त्या बिम मिस्त्री केलं. मागं लय गेले डोक्यात. हा, लय मिस्त्री मागं गेले. गहू बी असं भरायचं. ऐकताना लय कष्ट केल्या दाखवायचं. बरोबर बरोबर. हा. म्हणत होतो दिवसाला तुम्ही नका वाटोळं करू. या माणसाला काम करायचे बा. चला चला पोलीस स्टेशनला फोन आलाय पिटवायचं. काय पिटवायचं तुम्ही ना? काय मला किती आदमीने बोलत होते ते. ए गाना ए परा अहो, कोणी आलं? कसं काय लुतोय गाड वगैरे? अहो, लुटतोय होय. अण्णा किती काम केलं? ऊन डोक्यावर घेतलेल्या अकरानी. सुभाषराव त्याला म्हणायचं मॅनेजमेंट. आपल्या माघारी सुद्धा घरचं काम थांबलं नाही पाहिजे. रामभाऊ आभार माझी माना. माझी इथं मशीन आलेली, तुमच्या रानात मशीन आली. Thank you, मशीन sir. वाल्याला सांगितलं होतं शेजारचा बी गहू काढायचा आहे म्हणून. थँक्यू सुभाषराव पाटील. कसं काय सोन्यासारखं मोत्यासारखं झालाय? कसला असू दे, मागच्या महिन्यात 3 पाहिल्या माझं नेलेलं बाबा. मला आणलंय तर ती नाही ती लगेच बाजारात दाखवतेली. अरे बाळ्या आजपर्यंत तुला 3 पुती दिले, तू केव्हा माघारी दिली? माझं तरी अण्णा तुम्हाला मी काय म्हणत होतं, गहू आहे असं आत वळत घालू म्हणून. दिसली माणसं की आलीच माणसं लगेच. अरे कुरवड्यासाठी आणलं नव्हतं बाई, गाव तुझ्या काकीने माझ्याकडून. हा काय संबंध आहे? हा, आम्हीच रेशनीच्या गावाच्या कुरवड्या केल्या त्या. कसल्या रेसलिंगच्या गावाच्या? राशींवर नांदलेल्या गावाच्या म्हणलं मी. असं म्हण. राशींवर नांदून सेपरेट गाव. रेशनिंगचा गहू आम्ही कोंबड्यांना देऊ वापर. रामभाऊ ह्यांची 3 पायले देऊन टाकणार ही माणूस नाही शहाणा. माझं काय गाव दिसलं की लगेच मागायला लागला. काय खोटं बोलताय ते? ठीक आहे बाळासाहेब, माझ्यातला मी गहू देतो. आबरू जाण्यापेक्षा माझ्या मित्राची आबरू जाईल. 3 पायल्यासाठी मी देतो तुम्हाला माझं. खाताना सगळं लाज वाटत नाही गरीबाचं. 5 पाहिजे पण काहीतरी उगाच जमा करू नको. ऐका
पण आभार ह्यांचं मानावं लागतं म्हणजे तुम्ही बाहेर राजकारणासाठी गेला तरी हे दोघ जण घरची कामं करते ती. अक्षरशः कुशी अंग माझं खाजत होतं सगळं. एक कुडी नाही पटलं नाही राहणार अजिबात. अण्णा गणा तुम्ही खूप छान काम केले. लक्ष्मी दारात आली आहे ना. आज तुम्हाला मस्तपैकी मी गिफ्ट देणार आहे. गिफ्ट म्हणजे माझं मला कळू दे बाबा, हे कधी बाजार ए, दाखविला सोन्या, तुझ्यापेक्षा डबल देतो बस का. चला काय गिफ्ट आहे? चला सरप्राईज आहे. चला चला पाटील चला सुभाषराव. हे बदला बिदला राव. हा आबरू घालवली राव गावचा मेंबर असून. मग त्याचा ना आबरूचा काय संबंध? आणि मग हे असं लोमतंय बरं दिसतंय का? मोडलं राव, बैलगाडी शर्यतीला गेलतो तेव्हा लागला धक्का मोरांचा बैलाचा, मोडले. बैलगाडी शर्यतीला गेल्यानंतर गाडी लांब लावावी, सुरक्षित लावावी, बैलाच्या जवळ नेऊन नाही गाडी. हा फाट्या अशी जर गाडी अशी लावली तर तुम्ही मोडतेल ना बैल, तर काय करतील? अहो लावली होती साईडला, पण धक्का लागला, मोडला. आता मोडू द्या, किती काय नवं टाकता येईल. काय नवं टाकता येईल राव. मग एक काम करा, पडलेल्या बाजूला गाडी आपटा, ती मोडा आणि होऊन द्या असं दोन्ही. काय मेंबर राव बोलावं. परिस्थिती हो का, नवी बी घेतली असती, पण आधीच कर्ज जमनीव नवी घ्यावं तर त्याला ते लोन बी पास व्हायचं नाही. सरपंच करायसाठी सगळं 7-12 घाण ठेवलाय, त्याच्यामुळे ही अवस्था आहे. आणि ती बी झालं तुमच्या बर शर्यतीला गेलोय हा. आणि कधी गुलाल घेऊन आलोय, गावात कसं मिरावलंय आम्ही, आमच्या मेंबरची गाडी कशी रुबाबात पळती, आजपर्यंत कधीच झालं नाही. एवढीशात गेली आणि तोंडाचं बाहेर काढलं, फुटावाच गेली, पायच फोडा आला. मेंबर कधी तरी राव गावात तरी गुलाला आणा. हा नका राव गावच्या आबरू घालू. चेअरमन, मी नंबरसाठी खेळत नाही. हा पारंपरिक खेळ आहे, हा शौक जपण्यासाठी करतोय, त्याचं नाही. अहो रोज मैदानात 1000 बैल भाग घेतात, बरोबर. मग ती सगळी जिंकतातच का? नाही खरं की, सगळी जिंकायसाठी खेळत नाहीत, त्यातला एक जिंकतो किंवा 10 जिंकतात. खरं की. ते आपले समाधान आहे ना, आपला बैल चांगला पळतोय ह्याचं मला समाधान आहे. बरोबर. बस तिथंच मी जिंकतो, अजिबात नाही. महाराष्ट्राची परंपरा जपण्याचं काम करायचं. हा उद्या कांदा नेत्याल. नेलाय म्हणजे काय, मी गेले म्हणून तेवढं कळलं. हा? कष्ट काय फुकट केलंय वहिनी. सरपंच काय काय झालं काय गहू चोरून नेला. आता गहू सगळं इंटरनॅशनल पुढारी सगळ्या गहू काढून नेला. गहू चोरून नेला रानातला डायरेक्ट. काय राहिलं नाही तिथं. हिथंच सुट्टी नाही, अख्खा गहू सपाट केला. हा इसपुती गहू झाला असता मला. डायरेक्ट धर त्याला, मी 2 ठोकं टाकतो. इंदा सांगते सोडा सोडा, गावाचं भलं करून कुणाचं चांगलं झालंय, सगळा सत्यानाश झाला. एका एकरातला गहू सगळा काढून नेला. पुढारी असला म्हणून काय झालं? पुढारी असला म्हणून काय झालं? ती दिल्लीत. हिथं काय संबंध आहे का त्याचा? गल्लीत हा? चोऱ्या अगं, मला माहितीये, माझ्या बायकोच्या घामाचा बदला मी घेणार आहे. सुट्टी देणार नाही. हो थांबा थांबा संजू मेंबर, वहिनी गहू चोरून नेला होय. परवा रामोहनच्या बायकोचा फोन आला होता आमच्या बायकोला. म्हटल्या तुम्हाला करोड किती लागते ते घेऊन जावा घरनं. बघा हिथून तयारी 500 सगळी. वहिनी 500 किलो करोड जाते ते, म्हणजे बाहेर पालसर करतोय आम्ही. नाही नाही, आता आमचाच गहू काय, त्याचा सुद्धा गहू मी आणणार. म्हणजे सुट्टी हे देणार उद्योग नाही. चालू केला बाई, लोकांचा गहू काढून आणायचा आणि कुरवड्या करायच्या. ही मला काय माहिती. त्यांची रातची शाळा असली ना, ती त्याचा गहू काढायला की त्यांनी मशीन लावायची, घेऊन जायचं. हे परंपराच आहे. कुणाचं काटवा ठेवलं नाही, मका ठेवली नाही, कोणाच्या पायपा काय नाही. पाय मोटरा. अरे साधे दाऱ्याची नट ठेवा नाही रामभाऊ. पण मी पण ना सुट्टी देत नसते भाऊजी. तो पुढारी जरी असला ना तर तो त्या दिल्लीत झाला. इथं कॉम्प्लेक्शन मध्ये गल्लीत काय झालं? अगं, तू पचूनच सोड. देणार नाही मी त्याला गहू. मी काय सांगतो सांगते तुला? अजिबात. तू सोड. मी त्याला सुट्टी हा, देणार नाही. सोड. राजू, सोड सोड. आधी पहिला हाणणार आहे मी त्याला. मी काय सांगतो, अजिबात आम्हाला मागं सारायचं नाही. सरपंच, पहिल्यांदा तुम्ही 4 ठोकं टाका, माझ्या वतीने 3 टाका, आणि त्याच्यात मध्ये जर घणा आला ना, त्याला एक मुस्काडीत माझ्या वतीने कुणी बी येऊ द्या. असा सरा आला त्याला बी चिंबवा. चला, आणि नंतर केस हे करायचा. बघा भाऊजी, तेच आधी त्यांनी ना हिच्याच्या नांगीला हात लावलाय. तुम्हाला सांगते नांगी कशी असती ना, ती दाखवते मी कसं काय आहे ती. हा? लय घालाय जातं. तुम्ही मस्त आम्हाला सरप्राईज देणार आहे, पण त्याच्या आधी दुःखद घटना तुम्हाला सांगतो. ए गाना आनंदावरी विरजन कशाला घालतो रे? काय झालंय? ए कसली दुःखद घडणार? शशा आला या. हा? हो, गेला च्या प्यायला. किती उशीर झाला, हाकलून लावतोय पण जाईना. म्हणला भाऊसाठी माझा जीव तुटती, भाऊला भेटल्याशिवाय जाणार नाही. अरे अति ते देव भाऊ, असू दे, काय एवढं टेन्शन घेतो? बघितलं का काय? आता बाळू माझ्या दारात आला, मी काय एवढं तेवढं त्याला हाकलूनच लावायचं का? बाळू केला का तुम्ही? एखाद्याचा वादा केलाय का? जसे देतो मला त्याचा माणसात लेट पुढचं बोललो का जी भासडे गहू कसा केलाय मी. सुभाषराव, जा दे ते फॅमिली मॅटर.
काय शशी आला म्हणजे काय एवढं ह्यांना जड वाटतंय काय माहिती. घना रक्ताचं नातं नसतं तुटत तुटलं तरी तुटत नसतं. सुभाषराव तुम्हाला मी मगाच्यापासून म्हणतोय ना, मी सरप्राईज देणार आहे, सरप्राईज देणार आहे. तुम्ही gift देणार. सरप्राईज देताय का आम्ही सरप्राईज देऊ घरी निघून जाण्याचं? 10 मिनिटं झालं सरप्राईज चाललंय तुमचं. घरी कशासाठी जाणार? कशासाठी घरी जाणार? जाणार आणि बायकोला म्हणत चहा कर, पाणी कर, जेवाय वाढ, हीच ना. हो. आज कुणी कुणाच्या घरी जेवायचं नाही. का? पार्टीचं नियोजन केलंय माझ्या ज्ञानाने. अण्णांच्या मार्गदर्शनाखाली जो गहू काढलाय आणि त्या गावाचं तेज बघून, त्याची चमक बघून मी अक्षरशः चमकलो. बाळो माझ्या हा दुर्गाला फोन लाव. हा जोंधळ्याच्या भाकरी टाक म्हणाव. ह्यांची पार्टी आपण खायची होय. ए शाण्या, मी बोलतो वहिनींना. नऊ ए शाण्या, अरे पार्टी देणार आहे बघा, ती बी बाहेर डाब्याव का. सावित्री जत्रेमध्ये सीमा आणि श्वेता कुरवड्याचं स्टॉल घेऊन गेल्यात. आम्हाला तरी कोण स्वयंपाक करून घालायचं? जाऊ ना आपण. घरी लक्ष्मी आली गावाच्या पाहुणांनी. अध्यक्ष कसा कसा गहू केला आम्हाला माहिती आहे. अध्यक्ष काय तुम्हाला सांगायचंय, अहो मशीन अशी पुढे पडत होती आणि मी ढेकळातनं माग, जशी का लोंबी पडायची माग, तशा सगळ्या लोंब्या गोळा करायचं कावांना आणि डाय मारून मशीन मध्ये परत टाकायचं. उगाच व एवढा गहू पिकला सोन्यासारखा. हा मार्गदर्शन कोणाचे? अण्णाचं मार्गदर्शन टिकलंय म्हणून तर एवढा गहू पिकलाय. बघा, मुचवाली की गदर मुचवालाच करेगा. आख्या देशात तुझा एकट्याचाच गाव होता गाड्या गाणा. मागाच्याने त्या गावाचं कौतुक ऐकतोय. दुनियेची त्या आमिरचं 3 टेलर भरून गाव आणलाय काल त्याने, तरी ह्यात कानाची त्या कानाला नाही. आणि ह्यांचा नाही काल 3 पताडी पिकली तर 3 टेलर मध्ये 3 ठिकाणी होती फक्त. लावायची आम्ही. बाळो, त्यांनी 3 तासात झलक केली, त्याच्यामुळे आनंद झाला. असू दे की. कुठे तो गाव चोरणार दरोडेखोर? चोरताय चोरणार दरोडेखोर. काय काय गाव आणला? पुढारी वय गाव आणला गाव आमचा. सरपंच आपण बसू. काय झालं नक्की सांगा. ओ भाऊजी बसू काय बसू. हीच पुती गहू काढून आलाय दुसऱ्याच्या रानातला. स्वतःची शेती करता येत नाही तर फुकून टाकावी 5 एकर राहिलेली. 1 नंबरचा गाव होता माझा. तरी मी म्हणलं अध्यक्ष कसं म्हणणार बसून मिटवायचं का गहू चोरून आणणार रामबाव भाऊजी गहू आणलाय माझा आणलाय चोरून. याद राखा, हा सरपंच मेंबर चेअरमन वहिनी तुमच्या माहितीसाठी सांगतो आणि अख्ख्या गावाच्या माहितीसाठी सांगतो. आजकडे बापाकडे 40 एकर जमीन होती. गावचा नफ पुरा करण्यासाठी त्यांनी 35 एकर विकली. त्यांची ही ब्यावला जाईल. रगत 5 एकर फुकीन तर चोरीचा आळ जर घेतला एकेकाला हाताखाली काही काढू शकतं. अरे तुला कोणी अडवलं ना त्याचं ऐकून तरी काय चोरीचा गाव ओ भाऊजी इकडे बघा की ह्यांच्या अख्ख्या का नाही राहिलेले 5 एकरात. तुम्हाला सांगते 5 ठिकी काय 5 पाट्या गावात नाही आता काँग्रेस असतो. हीच पुती गाव कुठून आणला हीच आला का माझ्या गणाने नानाने रानात गहू काढून आणला. टेलर आलं तुमच्या डोळ्यात खुपतंय का? असं टप 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 घाम चोरून आणायच्या पटा बघा घालता माझ्या बायकोची किंमत गावाची किंमत मी वसूल करणार. कुठून आणलाय विचारा की कुठून आणलाय. आमच्या रानात आणलाय. कुठून आणलाय म्हणजे काय संबंध आहे? हीच पुती गाव तुझ्या रानात. अरे 5 ठिकी तर होत्यात का 5 एकरात तुझ्या. आमच्या शेतीचा नाद कोणीच करायचा नाही बरं का. तुमच्या शेतीत 25 मध्ये कोणीच नाद केला नाही. 5 वर्षात 5 पायल्या झाल्या का गाव तुम्हाला? काय गमत नाही सांगतोय आता मी. कोणी आणलंय फटक्यातच पाडील तुला. कोणी आणलंय भाऊला? आल्या काही गोळ्या चुकल्यात काय रे ह्याच्या मध्येच येत. अध्यक्ष मला एक कळतं फक्त, कष्ट करा येत नाही ना तर चोऱ्या सुद्धा करून चोरमन चोरमन चोर कुणा हात खाली घे. तुम्हाला एखाद्याच्या मागं लपून बॉम्बलाची सवय बुट तोंडात घाली. तुम्ही उठा. अध्यक्षाला खाली पडू सोडला का सांगतो. तुम्ही उठा. थांबा ह्यांचा कार्यक्रम लावतो. माझ्या डोक्यात करू ह्यांच्यावर केस. चोरीची केस करतो. बराबर ह्यांना गोतावता आता. लय झालं. टना उड्या हाणताय. रामभाऊ गहू कुणाचा आणलाय ते तरी विचारा की राव ह्यांना. अहो काय विचारायचं?
कष्टाने केलेला गहू काढून आणला ह्याच्या पोटात काय दुखतं? एक मिनिट संजू मेंबर माझा ऐका. माझ्या आता डोक्यात वर झालाय. थांबे तो वार झालाय मारायचं तुम्ही बाहेरच्या गावाने येऊन. अण्णा गहू रामभाऊंचाच आणलाय का तुम्ही? गाणारा माहिती आहे. अण्णा गहू काढायला कोण गेलतं? हा, अण्णा मला काय माहिती तुम्हीच नाही तुम्हाला सगळं माहिती की बोल की. भाऊ तो गहू शशीने काढला या शशानी हो. अरे अण्णांवर तुझ्या जबाबदारी शशानी कसं काय काढला? तू गहू काढला काय? आपण नाही बाबा ह्या दोघांनी कष्ट केलं. ए शशा मरस्तवर मारील खरं सांग कोणी गहू काढलाय ती ए गणा खरं सांग काय झालं नाही तर रामभाऊला अजून 5 मारा लावीन तुला. अयो, आला. अहो थांबा आणणार आहोत तुम्ही सांगा की राव तू बोल तिकडं मला लय बेकार हटावया. तू बोल या काय हाताव. केलं? थांब. काय झालंय गणा? काय झालं माहिती का अध्यक्ष अशा पिशव्या घेऊन भाऊ गावाला चाललोच होतो एवढ्यात अण्णाच्या बालपणीच्या मित्राने अण्णांना फोन केला म्हणले 15 किलोचं बोकाडे कापलं खायला कोणीच नाही आणि अण्णा त्या पिशव्या टाकून तसंच निघालं. मग अध्यक्ष माझ्या एकट्याचं काम आहे का गहू काढायचं? अण्णांना म्हणलं अण्णा मी बी तुमच्या बरोबर येतो आणि अण्णांना होय नाही करत तेवढा शशी समोर आला. अण्णा मला म्हणले आयला आपण दोघं मटण खायला जाऊ हे सगळं गहू काढायचं जी लाताळ आहे ना ही शशीच्या अंगावर टाकू आणि आम्ही मटण खायला गेलो 2 जण आणि मग शशीला आलं गहू काढायला आणि मग मला काय माहिती कोणाचा गहू काढून घेऊन आलाय ते. तसं नाही झाला जावाय बापू. ह्याला म्हणलं माझा मित्र आहे लहानपणीचा त्याची जत्रा आलती बिवायला. इथं भिवायला हा ह्याला म्हणलं तू त्यो गहू करा मी तुला किटलीत कालवण आणतो. नाही म्हणला अण्णा त्यालाच पाठवतो आणि मी तुमच्या बरोबर येतो जेव्हा. तुला कोणी उद्योग सांगितलं रे गहू आणायला दुसऱ्याचा? गाणाभाऊनी अण्णा दोघं लाभाडायचे. मी इथं आलो तर ही म्हणलं माझ्या छातीत कळ येते या. कोणाच्या? अण्णा म्हणलं माझ्या छातीत कळ येते गहू काढाय तुला एकट्याला जावं लागल. मी म्हणलं लका मला एकट्याला मला माहित नाही गहू. ती म्हणले मोठ्या लोंबीचा जो आहे ना गहू दुसऱ्या जांभळीच्या पलीकडचा हिरवा गट त्यो गहू काढायचा. मी म्हणतो ह्यांना मला दाखवायचा दवाखान्याच्या नावाखाली आता सांगतात की मटणाव गेलती म्हणून. मग मी तिथं गेलो मला जो गहू लांबड्या लोंबीचा दिसला आणला मी सगळा करून इथं आणि ही म्हणले तुला तिथं शहाण्याच्या पोटचा दवाखान्यात आल्यावर काय म्हणली? ही म्हणली दवाखान्यात एक नर्स होती तिची बहीण राहिली लग्नाची तुला ते बघू पण म्हणायचं की तो नाही काढला गहू म्हणायचं आम्ही दोघांनी काढला असं म्हणायचं. मग मी गप आतापर्यंत गप आपण नाही बोललो म्हणलं ह्यांनीच काढलाय. मी खरं तर मी काढलाय तो गहू सगळा. बाळो गाणाला खाणू शकतो पण अण्णांचं काय करू? अण्णा ऐका रामभाऊ ही नजर चुकीत नसेल. नाही हो का? ना माझा ऐका अध्यक्ष हा माणूस शेतकरी ना मग त्यांना कळायला पाहिजे होतं आपल्याला पिढ्या 3 ठिकाच्या वर गहू होत नाही इथं 20 पुतीत झाला कुठलं? कशाला दुखावल्या खापल्या काढताय तुम्ही हो का? माझा आहे का? यांनी गहू आणलाय यांनी काय त्यातले चिपटभर सुद्धा दळलेलं नाही. काय करा? कोंबड्यांनी खाल्ला असेल तेवढा. कोंबडीने खाल्ला असेल तेवढा काय पाहिली भर यांचा तुमचा गहू ह्यांनी काढून आणलाय ह्यांचा तुम्ही आणा. अगो बाया 5 एकरात 5 ठिकी होत्यात का? लापशीला सुद्धा ठीक होय ना. मग कसं मिटवायचं बघा बाबा. सगळं काँग्रेस यांच्या ऐका. गावात वहिनी चूक झाली म्हणून इतकं ताना कर नका. संजू मेंबर बोला ह्याच्यातले व्हायची एक पिंडी चोर त्याच्यातली एक पिंडी चोर आणि मग म्हणायचं आमचा 20 पोते गहू झाला. अरे मला तर 3 ठिकडी झाल्यात तुला 3 पायल्या सुद्धा होत नाहीत. अरे काय तुमच्या लायक्या? अरे माझ्या दारात येऊन भुकायचं चोरीच्या नावाखाली काय? अगो बाया हीच पुती गहू आणून वय ऐका काय करू संध्याकाळी एक ट्रेलर बघतो. पाटील मी बाळासाहेब काय सतुशाला आपण बोलू आणि गहू भरू येऊ तुमचा आणि तुमच्या घरी ह्यांचा निघावतो ह्यांच्या जवळ. इतकं बी आम्ही ही नाही पाटलांना भरायला लावायचा तुम्हाला भरायला लावायचा त्यांनी चुकीने त्यांनाच भरू दे की ऐका. चलता पत्न्याला आमचा आम्ही भरतो हा. तुमच्या दारात पोच करतो. हा. एवढंच नाही ज्या माझ्या बायकोचा जो प्रोजेक्ट आहे ना हा. कुरवड्याचा कुरवडा बी तुम्हाला देतो वहिनी पण तिनं तळलेल्या कुरवड्यासारखं तडा वाजू नका. बस झालं आणि ही भर टाकायला आहे तेच चेअरमन समजून घ्यायचं राव. माझ्या दारात आल्यावर छाती काढून आल्यावर माझं डोकं तापलंच ना आणि लोक परत म्हणतात राबाव दारात बोलून टांगाव. तुमचे तर काय संबंध दारात आलेला पाहुणा असतो बुटाडाने मारताना गाणं दोघं अंगावर काय करू चोरांना म्हणतात म्हणल्यावर. त्या चेअरमनची एक चापट तरी सण होईल करतो का तुम्हाला? आणि तुम्ही दारात येऊन हे बघ दारात येऊन एखादा त्रस्त माणूस जर धमकी देत असला ना डबल ताकद होते. शहाणा माणूस
ह्यो हाना मानला की सगळं भांडण पेटलं पर मी खाली गेलो. भाऊ माझ्या डोक्यात वर झालाय. अरे कोणी वार केला या? तुला कोणी बोलावलं गावात आमच्या 3 दिवसाला येतो इथं चाललाय. तुला तिथं काही लोक नाही तर तुझी दुसरी पाहुणी. ऐका विषय इथं मिटलाय. एक तर तुम्ही तो भरून न्या किंवा रामभाऊ ते भरून देतील. पोच करतो. भरून पोच करायचं आमच्या गावात. ऐका मगाच मागे या डोक्यामध्ये पाच चुकली होती काय एवढ्या शेतामध्ये इतका गहू कसा काय आता कशाला गाडी टाकताय? रामभाऊचं शेत आहे काही काढू शकतं विषय- नका काढी टाको. नका विषय वाढवू. सगळा मिटलाय विषय. चला. चला काही करू शकतो घडलेल्या चुकीबद्दल माफी असावी. चला चला आम्ही चला. जातो भरून नेतो. कोण गावात आलं की कुठाला होतोय. पोच करतो सरपंच. तुम्ही पण कशाला- बघल बच्चांपासून सावध राहा. हाना म्हणत असता. हा. निवळ बावळाटाचा बाजार आहे भाऊ. अजिबात यावर बरोबर मिटावला नाही भाऊ यांनी. अजिबात यावर बरोबर मिटावला. हे अध्यक्ष ते निवडला भाडे. मूर्ख आहेत माणसं मूर्ख माणसं तुम्ही सांगा. काय आरोप करतात गहू न्याला ती न्याला. मस्तीचं पैसे कोण द्यायचं आपल्या? आपण द्यायचं का द्यायचं आपण? चुका आपण केल्या कसे निवळ मूर्ख माणसं आणि आहेत. त्यांना आखलीचा भाग नाही बावळा. मॅनर्स नाही हे सगळं घडलं कशामुळं कशामुळे? तुझ्यामुळं अयो तुझ्यामुळं